गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहात आपण? केमिस्ट्रीच्या संदर्भात चॅप्टर नंबर 2 सोल्युशन्स आपण डिस्कशन करत आहोत. आपल्या मनात एक शंका असेल की सर्व विषयाचे शिक्षक हे बोर्डावरती स्वतः जाऊन त्या ठिकाणी शिकवतात आणि आम्हाला समजावून सांगतात. मग भिंगेवार सर तसं का करत नाही? यामागचं मुख्य कारण असं आहे की बोर्ड आणि कॅमेऱ्यातलं अंतर जर जास्त असेल तर आवाजाची सुस्पष्टता आणि अक्षरांची सुस्पष्टता हे त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून हा एक वेगळा प्रयत्न आहे. महत्त्वाचं काय आहे तर मॅटर आणि द साऊंड ऑफ द टीचर करिता हा एक प्रयत्न आहे. आज आपण सोल्युशनमध्ये पुढे जाणार आहोत. सोल्युशनचे प्रकार आणि रॉल्स लॉ वगैरे पाहिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स. आता सर्वात पहिले नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या संदर्भातील प्रॉपर्टी म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी याचा आपण विचार करणार आहोत. स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याची डेफिनेशन हे या ठिकाणी दिलेले आहे. द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन्स दॅट डिपेंड्स ओनली ऑन द नंबर ऑफ solute particles in solution and not on their nature are called as colligative properties. त्यालाच कलेक्टिव्ह प्रॉपर्टीज असं सुद्धा म्हणतात. म्हणजे सोल्युशनचे असे गुणधर्म जे कशावर अवलंबून असतात? नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, त्या सोल्युशनमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर अवलंबून असतात. मग कशावर अवलंबून नसतात? अँड नॉट ऑन दिअर नेचर, त्यांचं स्वरूप कसं आहे याच्यावरती अवलंबून नसतात. त्यांना काही घेणं देणं नाही याच्याशी. अशा सोल्युशनच्या गुणधर्मांना आपण काय म्हणायचं आहे? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असं म्हणायचं आहे. तर ही डेफिनेशन आपल्याला विचारू शकतात. त्यानंतर कोणत्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपल्याला विचार करायचा आहे? दीज आर नंबर 1 वेपर प्रेशर लोअरिंग, वेपर प्रेशर लोअरिंग. दुसरा आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. तिसरं आहे फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आणि चौथं आहे लास्ट वन ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर. While dealing with the colligative properties of non-electrolyte solution, the relative dilute solutions with the concentration 0.2 molar or less are considered. म्हणजे या सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा विचार करत असताना आपलं जे सोल्युशन आहे ते नियर अबाउट 0.2 मोलार किंवा त्यापेक्षा कमी कॉन्सन्ट्रेशनचं असेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर हे होतं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचं डेफिनेशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे प्रकार. आता आपण पाहूया पहिली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी वेपर प्रेशर लोअरिंग. इथं लिहिलेलं आहे वेपर प्रेशर लोअरिंग. When a liquid in a closed container is in equilibrium with its vapor, the pressure exerted by the vapor on the liquid is its vapor pressure. जेव्हा लिक्विड आणि त्यांचं वेपर्स हे एकमेकाच्या इक्विलिब्रियममध्ये असतात आणि त्यावेळेस या वेपरकडून जे काही प्रेशर एक्झर्ट केलं जातं, प्रयुक्त केलं जातं, त्या प्रेशरला केमिस्ट्रीमध्ये वेपर प्रेशर असं म्हणतात. Experiments have shown that when a non-volatile, non-ionizable solid is dissolved in a liquid solvent, the vapor pressure of the solution is lower than that of the pure solvent. जेव्हा एखाद्या प्युअर सॉल्व्हंटमध्ये आपण सोल्यूट डिझॉल्व करतो, कसला सोल्यूट? नॉन व्होलाटाईल आणि नॉन आयोनायझेबल, त्याचं विघटन होणार नाही आणि आयोनाइजसुद्धा तयार होणार नाही. असा सोल्यूट जेव्हा डिझॉल्व करतो तेव्हा त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर हे काय होतं? लोअर होतं, कमी असतं. कोणापेक्षा? प्युअर सॉल्व्हंटपेक्षा. यालाच काय म्हणायचं आहे? वेपर प्रेशर लोअरिंग. आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इफ P1 naught is the vapor pressure of the pure solvent,
प्युअर सॉल्वंट आपल्याला माहिती आहे त्याचं वेपर प्रेशर P1 नॉट आहे अँड P1 इज द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट अबाव द सोल्युशन. देन आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, P1 इज लेस दॅन P1 नॉट. आता P1 नॉट काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट आणि P1 हे वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट अबाव द सोल्युशन आहे म्हणून ते कमी असणार आहे, म्हणून P1ची व्हॅल्यू ही P1 नॉटपेक्षा कमी असेल. द वेपर प्रेशर लोअरिंग इज गिवन बाय. आता लोअरिंग म्हणजे कमी किती प्रमाणात होईल त्याला डेल्टा पी असं म्हणायचं आहे, चेंज इन वेपर प्रेशर. डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट. आता हा मोठा आहे ना, मग त्याच्यामधून हा मायनस करावा लागेल, P1 नॉट मायनस P1. दिस इज इक्वेशन नंबर 1. मग प्रश्न असा पडतो, वाय द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन कंटेनिंग नॉन व्होलाटाईल सॉल्यूट इज लोअर दॅन दॅट ऑफ द प्युअर सॉल्वंट. असा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. त्याचं उत्तर हे या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण पाहू शकता. कशामुळे होतं हे याचं एक्सप्लेनेशन बघूया. दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट इन केस ऑफ प्युअर सॉल्वंट इट्स सरफेस एरिया इज युनिफॉर्मली ऑक्युपाईड बाय व्होलाटाईल सॉल्वंट मॉलिक्यूल. प्युअर सॉल्वंटमध्ये सरफेसवरती एकाच प्रकारचे मॉलिक्युल्स असतात. वाईल इन केस ऑफ द सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट इट्स सरफेस एरिया इज नॉट कम्प्लिटली अवेलेबल फॉर द व्होलाटाईल सॉल्वंट, रादर partly it is occupied by non-volatile solute. Hence the rate of evaporation हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, बाष्पीभवन. evaporation म्हणजे बाष्पीभवन of solution will be less as compared to that of the pure solvent and vapor pressure of the solution is lower than that of the pure solvent. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. रिझनिंगमध्ये हे विचारू शकतात की प्युअर सॉल्वंटपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर हे का कमी असतं, कारण सरफेसवरती मिक्स मॉलिक्यूल असतात, सोल्युशनचे, सॉल्व्हेंटचे आणि सॉल्यूटचे सुद्धा. आता आपण पुढे जाऊया. रॉल्स लॉ फॉर सोल्युशन्स ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट असा एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे जेव्हा नॉन व्होलाटाईल सॉल्यूटच्या साह्यानं आपण एक सोल्युशन तयार केलं, त्या संदर्भात रॉल्स लॉ काय सांगतात आपल्याला माहिती आहे. रॉल्स लॉ आपण शिकलेला आहे. The Raoult's law gives the quantitative relationship, इथं सुद्धा दिलेलं आहे, वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन अँड वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट. सोल्युशनचं वेपर प्रेशर आणि सॉल्वंटचा वेपर प्रेशर यामधला संबंध आपल्याला कोण सांगत असतं, रॉल्ट्स लॉ सांगत असतो. RAOULTS, रॉल्ट्स लॉ. इन सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट द लॉ इज ॲप्लिकेबल ओनली टू द व्होलाटाईल सॉल्वेंट. इन सोल्युशन ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट द लॉ इज ॲप्लिकेबल टू व्होलाटाईल सॉल्वंट. सॉल्वंटलाच हा एक ॲप्लिकेबल होईल. द लॉ स्टेट्स दॅट द वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट ओव्हर द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मल्टिप्लाइड बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. आपल्याला माहिती आहे रॉल्ट्स लॉ काय सांगतं, वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट इट इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ द प्युअर सॉल्वंट अँड multiplied by its mole fraction. A plot of P1 versus X1 is a straight line. आता इथं ग्राफ दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. वाय ॲक्सिसवरती वेपर प्रेशर ऑफ द सॉल्वंट घेतला, एक्स ॲक्सिसवरती मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन या ठिकाणी 0 आहे, त्या ठिकाणी 1 आहे. आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शनची किंमत जास्तीत जास्त 1 असते. व्हेरिएशन ऑफ वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन विथ मोल फ्रॅक्शन ऑफ द सॉल्वंट हे या ठिकाणी दिलेलं आहे. फॉर बायनरी सोल्युशन कंटेनिंग वन सॉल्यूट, फॉर बायनरी सोल्युशन आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये 1 सॉल्यूट असतं. X1 इज इक्वल टू आपण मागे बघितलेलं आहे 1 - X2. दिस इज इक्वेशन नंबर 2. हेन्स इक्वेशन 1. आता ही किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायची आहे. P1 इज इक्वल टू P1 नॉट इंटू 1 - X2. याच्याने याला गुणाकार करा. P1 इज इक्वल टू P1 नॉट मायनस P1 नॉट इथं दिलेलं आहे. याला गुणाकार केलं तर P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू X2 और याला जसं लिहिता येईल P1 नॉट इंटू X2. आता हा इकडे येईल P1 नॉट मायनस P1. आता हा निगेटिव्ह होता, इकडे हा पॉझिटिव्ह झाला, म्हणून हा याच्यातून हा एक मायनस करावा लागेल. बट ॲज पर द डेफिनेशन ऑफ द वेपर प्रेशर लोअरिंग, what is lowering vapor pressure, delta P is equal to P1 naught minus P1.
म्हणून डेल्टा पी इज इक्वल टू, आता हे P1 नॉट बघा इथं, P1 नॉट मायनस P1 ची किंमत किती आहे, P1 नॉट इंटू x2, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल डेल्टा पी इज इक्वल टू P1 नॉट इंटू x2. इक्वेशन नंबर 3. दिस इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा डेल्टा पी काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ते कशावरती अवलंबून असतं हे बघू शकतो. दिस इक्वेशन 3 shows that delta P, which is a vapor pressure lowering, depends upon x2, that is on the number of the solid particle. Mole fraction is what? Number of solid particle. Thus delta P, the lowering of vapor pressure, is a colligative property because it depends upon the number of the solid particle, not on its nature. Relative lowering of vapor pressure पुढचा मुद्दा आहे. The ratio of vapor pressure lowering of solvent delta P divided by the vapor pressure of the pure solvent is called relative lowering of vapor pressure. The relative lowering pressure, vapor pressure, is given by, इथे पाहू शकता तुम्ही delta P, lowering of vapor pressure, P1 naught, that is vapor pressure of the pure solvent, हे रेशो आहे, इज इक्वल टू डेल्टा पी ची किंमत किती आहे, P1 naught मायनस P1. हियर इट इज अ P1 naught. वी नो दॅट डेल्टा पी इज इक्वल टू P1 naught इंटू x2, म्हणून डेल्टा पी ची किंमत इथं ही ठेवा आणि काय आहे, P1 naught x2 डिवायडेड बाय P1 naught, इट इज इक्वल टू P1 naught मायनस P1 डिवायडेड बाय P1 naught. इथं हे दोन्ही कॅन्सल होतील, इकडे राहील x2 इज इक्वल टू P1 naught मायनस P1 बाय P1 naught. और आपल्याला असं लिहिता येईल P1 naught मायनस P1 बाय P1 naught, इट इज नथिंग बट डेल्टा पी, हे आहे डेल्टा पी चेंज बाय P1 naught, इट इज इक्वल टू x2. आणि हे काय आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इट इज इक्वल टू x2. इथे सुद्धा आपण समजून घेऊ शकता. Thus the relative lowering of vapor pressure is equal to the mole fraction of the solute in the solution. आता x2 काय आहे, mole fraction of the solute that is dissolved in the solution. आणि mole fraction ही nothing but काय आहे, number of particles. Therefore relative lowering pressure, relating vapor pressure lowering किंवा lowering of vapor pressure is the colligative property. कारण ती कशावर अवलंबून असते, नंबर ऑफ पार्टिकलवर अवलंबून असते, त्याच्या नेचरवर अवलंबून नसते. आता पुढचा मुद्दा आहे मोलार मास ऑफ द सॉल्यूट फ्रॉम रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग. रिलेटिव्ह वेपर प्रेशर लोअरिंग यापासून आपल्याला या ठिकाणी मोलार मास ऑफ द सॉल्यूट काढायचा आहे. वी नो दॅट the relative lowering of vapor pressure is equal to the mole fraction x2 of the solute in the solution. आताच आपण बघितलेलं आहे डेल्टा पी अपॉन P1 naught is equal to x2, इक्वेशन नंबर 1. the mole fraction of the solute is given by x2 is equal to, आता याचं मोल फ्रॅक्शन कसं दे, n2 by n1 plus n2, number of moles of solute, number of moles of the सोल्युशन प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ द सॉल्यूट. हे आपल्याला या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. वेअर n1 अँड n2 आर द मोल्स ऑफ सॉल्वेंट अँड सॉल्यूट. n1 इज द मोल्स ऑफ द सॉल्वेंट, n2 इज द मोल्स ऑफ द सॉल्यूट रिस्पेक्टिवली इन द सोल्युशन. वी आर कन्सर्न ओनली विथ द डायल्यूट सोल्युशन. आपला संबंध डायल्यूट सोल्युशनशी आहे करिता n1 इट इज मच ग्रेटर दॅन n2. n1 काय आहे, मोल्स ऑफ द सॉल्वेंट, म्हणजे सॉल्वंटचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे कोणापेक्षा, सोल्यूटपेक्षा. अँड n1 प्लस n2 इट इज नथिंग बट इक्वल टू n1, कारण n2 ची किंमत निग्लिजिबल आहे. सो इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन नंबर 2 काय होतं हे आपण बघू. x2 इज इक्वल टू n2, n1 प्लस n2 ची किंमत किती आली, n1, म्हणून आपण असं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 and 3. आता 1 इक्वेशन नंबर इथं आहे डेल्टा पी अपॉन P1 नॉट, म्हणून इथं आपल्याला असं सांगता येईल डेल्टा पी अपॉन P1 नॉट इज इक्वल टू n2 अपॉन
N1 इक्वेशन. पुढे पाहूया. Suppose that we prepare a solution by dissolving W2 grams of solute in W1 grams of the solvent. The moles of the solute and solvent in the is given as N2. It is equal to W2 upon weight by mass is a number of moles. Weight by mass is a number of moles. N2 is equal to W2 upon M2. हे मोलार मास आहे त्याचा. N1 is equal to W1 upon M1. Equation number 5. Where M1 and M2 are the molar masses of the solvent and solute respectively. M1 is the molar mass of the solvent, M2 is the molar mass of the solute. इक्वेशन नंबर 4 आणि 5 पासून आपण काय लिहू शकतो. फ्रॉम इक्वेशन नंबर 4 and 5. इक्वेशन नंबर 4 आपण बघितलेलं आहे. आपल्याला इक्वेशन नंबर 4 हे माहिती आहे. या ठिकाणी दिलेलं आहे डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू N2 अपॉन N1. इक्वेशन नंबर 4 आहे. आता इक्वेशन नंबर 5 काय आहे. इक्वेशन नंबर 5 हे आहे. मग याच्यापासून आपण काय लिहू शकतो. डेल्टा P अपॉन P1 नॉट इट इज इक्वल टू W2 बाय M2 अपॉन W1 अपॉन M1. आता यांना मॅथमॅटिकल प्रोसेसमध्ये टाकलं. डेल्टा P अपॉन P1 नॉट इज इक्वल टू, आता हे खाली येईल म्हणून W2 इंटू M1 हे वरती जाईल. हे खाली येईल M2 इंटू W1. और वी कैन राइट डेल्टा P अपॉन P1 नॉट इट इज इक्वल टू P1 नॉट मायनस P अपॉन P1 नॉट. म्हणजेच काय आहे W2 इंटू M1 डिवाइड बाय W2 M2 इंटू W1. इक्वेशन नंबर 6. By knowing all other quantities, the molar mass of the solute काय आहे M2 आहे, कॅन बी कॅल्क्युलेटेड. अशा प्रकारे हे होतं वेपर प्रेशर लोअरिंग आणि त्या संदर्भातल्या काही बाबी. ही एक फर्स्ट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. दुसऱ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू गाईज.